Good morning to all of you. I am Professor Karsi JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Disod, Washim. And today is the 10th lecture for BSc second year student on unit first. And in the previous lecture, we have discussed about the DNA replication. In that, we have seen the two important and crucial processes of DNA replication, that is initiation of DNA replication and then elongation of DNA replication. And in today's lecture we are going to discuss about the final step of DNA replication that we call as a termination of DNA replication. In that we will discuss how a termination process occurs, and from a single DNA how a two copies of DNA is produced. But in today's lecture, before talking to about directly the termination process, we will discuss about the lagging strand synthesis of new DNA. In previous lecture we have discussed about how a leading strand continuously produces the DNA. So let's begin today's topic. So on the screen when you see about the DNA replication, तर आपण एक गृहीत धरू एक हे DNA आहे, एक गोल चाक म्हणजे एक DNA आहे, ठीक आहे. आणि याचेच आपल्याला एका चाकापासून दोन चाक करायचे, तर इथून कुठून तरी कॉपी होते आणि एकापासून दोन निर्माण होतात. तर अशा पद्धतीने फ्रॉम अ सिंगल DNA the two copies of DNA is produced, and this type of replication is a semi conservative type of replication. ते काय असते यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू, पण त्या अगोदर आपल्याला इनिशिएशन स्टेज ऑफ DNA रिप्लिकेशन कशी असती या संदर्भात आपण बघितलं. त्यानंतर इलॉंगेशन प्रोसेस काय आहे त्यामधली पहिली गोष्ट ती शिकली ती म्हणजे लॅगिंग स्ट्रँड आणि लीडिंग स्ट्रँड हे कंटिन्युअसली सिंथेसिस होते कुठलं लीडिंग स्ट्रँडमध्ये, आणि ते कुठल्या डायरेक्शनमध्ये होते 5 प्राइम टू 3 प्राइम. आणि हे लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनिमेशन थ्रू बघितलेलं आहे की कशा पद्धतीने लीडिंग स्ट्रँडवर कंटिन्युअसली DNA सिंथेसिस होते बाय यूजिंग अ टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जर आपल्याला कुठल्या याची जर कॉपी पाहिजे असेल तर ओरिजिनल घटक असणं गरजेचं आहे. तर ओरिजिनल DNAचं हे जे स्ट्रँड आहे जे की ब्राऊन कलरमध्ये दिसते तो आहे अ टेम्पलेट स्ट्रँड, आणि त्याची कॉपी ही दुसरी बनलेली आहे. अशा पद्धतीने वन स्ट्रँड ओल्ड आणि वन स्ट्रँड न्यू अशा पद्धतीचं रिप्लिकेशनला सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन असे म्हणल्या जाते. आणि याच पद्धतीने कंटिन्युअसली एका DNA पासून दोन DNA बनत आहेत. तर आतापर्यंत आपल्याला कळाले की इनिशिएशनमध्ये कुठून तरी DNAचं रिप्लिकेशन हे इनिशिएशन होत आहे, आणि इलॉंगेशनमध्ये त्याच DNAला उकलल्यानंतर त्यानंतर त्याची कॉपी करून न्यू DNA सिंथेसाइज केल्या जात आहे. ह्या इमेजमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हे पॅरेंटल DNA आहे. कुठला? हा जो ब्लॅक कलरचा आहे हा पॅरेंटल DNA आहे, आणि कंटिन्युअसली ह्या DNAला रीड करून कंटिन्युअसली DNA इथं सिंथेसाइज होत आहे. पण कोणत्या डायरेक्शनमध्ये? 5 प्राइम टू 3 प्राइम. सो दिस इज अ DNA रिप्लिकेशन इनिशिएशन, आणि त्यामधलं हे रिप्लिकेशन बबल आहे. आणि याला जर का या अर्ध्या अँगलनं बघितलं तर यालाच रिप्लिकेशन फोर्क पण आपण असं म्हटलं जातो. त्यानंतर हे असं अनवाइंड केल्यानंतर हे सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन आहे, आणि हे प्रायमर्स असतात. ते प्रायमर्स स्टार्टिंगला काय करतात, स्टार्टिंगला DNA इनिशिएशनच्या वेळेस प्रायमर अटॅच होऊन काय करतात DNA सिंथेसाइज करतात. आता हे कंटिन्युअसली सिंथेसाइज होत आहे, ठीक आहे. कशा पद्धतीने होते तर हे ॲनिमेशनमध्ये आपल्याला बघायला भेटेल. अशा पद्धतीने प्रायमरचा एक तुकडा बसला आणि हे DNA पॉलिमरेज इथं येऊन बाइंड झाला. DNA पॉलिमरेज इथं येऊन बाइंड झाल्यानंतर कंटिन्युअसली तो काय करेल, टेम्पलेट स्टँडला रीड करेल, आणि टेम्पलेट स्टँडला रीड करून तो काय करेल, नायट्रोजनस बेस पेअर कंटिन्युअसली अटॅच होईल. म्हणजे हे ओल्ड स्ट्रँड आणि हे नवीन जे बनायला ते न्यू स्ट्रँड. अशा पद्धतीने कंटिन्युअसली इनिशिएशन झालं आणि कंटिन्युअसली सिंथेसाइज होते म्हणजे इलॉंगेशन. DNA स्ट्रँड कंटिन्युअसली रीड करत आहे आणि इलॉंगेशन होत आहे. आता जर तुम्ही हे रिप्लिकेशन फोर्क जर हे बघितलं तर यामध्ये दोन वेज आहेत. तर
एक कंटिन्युअसली सिंथसाइज होते, त्याला आपण लीडिंग स्ट्रँड म्हणतो. जर तुम्ही याचं जर तुम्ही डायरेक्शन बघितली तर पॅरेंटल डी एन ए स्ट्रँडमध्ये कसं 3 प्राईम टू 5 प्राईम टेम्पलेट स्ट्रँड आहे, म्हणजे ओल्ड स्ट्रँड. आणि न्यू स्ट्रँड जो सिंथसाइज व्हायला ते व्हायला 5 प्राईम टू 3 प्राईम. आणि म्हणून याला लीडिंग स्ट्रँड म्हणतात. लीडिंग म्हणजे जो आघाडीवर आहे, जो कंटिन्युअसली आघाडीवर, कोणापासून तो आघाडीवर आहे, तो या खालच्या स्ट्रँडच्या कम्पेअरमध्ये तो आघाडीवर आहे. का? कारण डायरेक्टली जो नायट्रोजनस बेस पेअर आहे तो 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शनमध्ये टाकून जाऊ शकते. का? कारण जो पॅरेंटल स्ट्रँड आहे तो पॅरेंटल स्ट्रँड 3 प्राईम एंड हे ओपन आहे, आणि 3 प्राईम एंड ओपन असल्यामुळं तिथं डी एन ए पॉलिमरेज आला त्याच्या ऑपोजिटला कंटिन्युअसली आपण नायट्रोजन बेस पेअर्स अटॅच करू शकतो. जर तुम्हाला कोणी असं विचारलं की लीडिंग स्ट्रँडमध्ये कंटिन्युअसली सिंथेसिस का केली जाते, कारण लीडिंग स्ट्रँडचा जो कॉपी आहे कुठली डी एन एची, त्याच्या शेवटीला 3 प्राईम एंड शुगरचा ओपन असतो, आणि ओपन असल्यामुळं त्याच्या समोर जो अटॅच केलेला जो न्यूक्लियोटाइड बेस पेअर आहे तो तिथं 5 प्राईम एंडला सहज अटॅच होऊ शकतो. याला जर तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचं तर या इमेजकडे बघायचं. या इमेजकडे बघितलं, हे बघा, हे 3 प्राईम एंड आहे. ठीक आहे, हे 3 प्राईम एंड जे मी बोलत आहे तुम्हाला, हे 3 प्राईम एंड आहे. इकडं लक्ष नाही द्यायचं, फक्त इथं लक्ष द्यायचं. सर हे 3 प्राईम एंड आहे, आणि यालाच जर आपण इथून मधातून उकलल्यानंतर काय होईल? सर हे 3 प्राईम एंड आहे, याच्या समोर मग एक नायट्रोजन बेस पेअर ॲड करायचा, म्हणजे इथून कंटिन्युअसली ॲड केल्या जाऊ शकते. पण हे जर असं 5 प्राईम एंड आहे तर 5 प्राईम एंडच्या हिच्या समोर 3 प्राईम एंडला आपण काही पण न्यूक्लियोटाइड बेस पेअर टाकल्या जाऊ शकत नाही, कारण डी एन ए पॉलिमरेज हे उलटं सिंथसाइज नाही करू शकत. ठीक आहे, तो सरळच जात आहे. ठीक आहे, त्याला उलटं फिरून त्याला लावणं शक्य नाही. आणि का? कारण हे उलट्या डायरेक्शनमध्ये, उलटी डायरेक्शन म्हणजे 5 प्राईम टू 3 प्राईम ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनमध्ये नाही जमणार. हां, या डायरेक्शनमध्ये जमू शकते. जर इथं 3 प्राईम एंड आहे, हे ओपन आहे, इथून मग याला रीड करून सहजपणे उलट्या दिशेनं याला फिरून डी एन ए पॉलिमरेज सहजपणे आपलं नायट्रोजनस बेस पेअर इथं ॲड करू शकते. आणि हे जे आहे मी तुम्हाला ॲनिमेशनमध्ये कंटिन्युअसली दाखवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने कंटिन्युअसली लीडिंग स्टँडवर इथं 3 प्राईम एंड असणं आवश्यकता आहे. त्यात जेव्हा कुठं टेम्पलेट स्टँडवर 3 प्राईम एंड आहे तो तिथून कंटिन्युअसली सिंथसाइज होऊन डी एन एचा न्यू स्ट्रँड बनत आहे. हे ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या ऑपोजिट स्ट्रँडला लॅगिंग स्ट्रँड असे म्हटले जाते. हे झालं कंटिन्युअसली सिंथसाइजिंग. बघा, लीडिंग स्ट्रँड, लॅगिंग स्ट्रँड. आता फरक काय आहे? लीडिंग स्ट्रँड जे आहे तो लीडिंग स्ट्रँड कंटिन्युअसली इथं एकदा अटॅच झाला डी एन ए पॉलिमरेज की कंटिन्युअसली सिंथसाइज इथं करत आहे. पण लॅगिंग स्ट्रँडमध्ये काय झालं? लॅगिंग स्ट्रँडमध्ये बघा, लॅगिंग स्ट्रँडमध्ये डी एन ए पॉलिमरेज येतो, बसतो, रीड करतो, बाइंड करतो आणि न्यू सिंथसाइज करतो आणि निघून जातो. परत मग प्रायमरीचे तुकडे लॅगिंग स्ट्रँडवर येतात, अटॅच होतात, परत डी एन ए पॉलिमरेज येतो, त्याच्यावर अटॅच होतो आणि परत सिंथसाइज करतो. म्हणजे कसं, तुम्हाला जर म्हणलं की लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँडमध्ये फरक काय? लीडिंग स्ट्रँडमध्ये कसं आहे, एकदा बसलं की शेवटपर्यंत त्याची कॉपी बनलीच जाती, आणि बनवूनच नंतर मग तो डी एन ए पॉलिमरेज बाजूला निघतो. पण लॅगिंग स्ट्रँडमध्ये तसं नाही. लॅगिंग स्ट्रँडमध्ये थोडंसं काम करतो आणि बाहेर निघून जातो, थोडंसं काम करतो आणि बाहेर निघून जातो. का? कारण ते ऑपोजिट डायरेक्शनमध्ये डी एन ए पॉलिमरेज हा सिंथसाइज नाही करू शकत. मग त्यासाठी मग तो प्रायमरचे तुकडे, त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असे म्हणतो, ते ओकाझाकी फ्रॅगमेंट्स येतात आणि अटॅच होतात, आणि अटॅच झाल्यानंतर मग हे डी एन ए पॉलिमरेज सिंथसाइज करतो, निघून जातो. आणि त्यामधले जे गॅप्स आहेत, हे गॅप्स भरायचं काम डी एन ए लायगेस नावाचा दुसरा प्रोटीन करत आहे. आणि अशा पद्धतीने इलॉंगेशन प्रोसेस कम्प्लिटली तुम्हाला आपण या व्हिडिओ लेक्चरद्वारे झालेली आहे. आता शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे टर्मिनेशन. डी एन एचं टर्मिनेशन कशा होतं आहे ते आपण आता बघू. आता आपला शेवटचं पॉईंट ते म्हणजे महत्त्वाचं डी एन ए रिप्लिकेशनचा, त्यामध्ये आपण टर्मिनेशन सेक्शन असं म्हणतो किंवा टर्मिनेशन प्रोसेस म्हणतो, म्हणजे सगळ्यात शेवट डी एन ए रिप्लिकेशनची. त्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, जर आपण एक एक्झाम्पल बघू, युकॅरियोट आणि प्रोकॅरियोटिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डी एन ए रिप्लिकेशनचे टर्मिनेशन सिक्वेन्स असतात किंवा टर्मिनेशन पण असतात, रिप्लिकेशन पण वेगवेगळं असते. जर आपण गृहीत धरलं
ई कोलायला म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचं जर का आपण टर्मिनेशन प्रोसेस बघितला तर त्यामध्ये काय आहे की ई कोलाय म्हणजे सर्क्युलर DNA आणि न्यूक्लियसमध्ये नाही, म्हणजे डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये असणारा जेनेटिक मटेरियल. न्यूक्लियसचा इथं विशेष नाही प्रोकॅरियोटिक सेल म्हणलं की. तर ते कसं असेल, एक गोल रिंगसारखा असेल, म्हणजे बांगडीसारखा गोल असेल डी एन एचं जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणाची, ई कोलायची. तर एकापासून दोन आपल्याला काय बनवायचे आहेत, DNA चे कॉपीज, म्हणजे एकापासून एक ओरिजिनल आणि एक न्यू, अशापासून एकापासून आपल्याला दोन कॉपीज भेटणार आहेत. कशाचे, DNA चे. तर सगळ्यात शेवट कसं असेल मग, तर शेवट असण्यासाठी तुम्हाला काय, रिप्लिकेशन जे तुमचं स्टार्ट झालेलं आहे, तर रिप्लिकेशन एका पॉईंटमधून स्टार्ट झालेलं आहे. कसं ते आता तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही हे ॲनिमेशन बघितलं असेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता, एका बाजूनं ओरिजिन झालेलं हे एक DNA आहे कोणाचा, ग्रेट धरा एक ई कोलायचा DNA म्हणजे बॅक्टेरियाचा DNA. मग एका रिंगपासून आपल्याला दोन रिंग पाहिजेत, म्हणजे एका DNA पासून आपल्याला दोन DNA पाहिजेत. तर यावेळेस काय होते, कुठून तरी सुरुवात होईल, उकलला जाईल, याची कॉपी होईल आणि सगळ्यात शेवट होईल. तर शेवटची स्टेज म्हणजे टर्मिनेशन. बघा आता इकून पण म्हणजे बाय डायरेक्शनली काय होईल, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस या DNAला आपण ओपन करू उकलूत, तर इकडून पण रिप्लिकेशन चालू राहील आणि इकडून पण रिप्लिकेशन चालू राहील. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे कंटिन्युअसली चालू राहील आणि झाल्यानंतर कुठंतरी एक शेवट येईल. शेवट म्हणजे कुठं, ज्यामध्ये याची एक बाजूला कॉपी आणि एक दुसरी बाजूला कॉपी. तर शेवटचा टप्पा तो म्हणजे त्याला आपण टर्मिनेशन स्टेज म्हणतो. तर टर्मिनेशन स्टेजमध्ये येत असताना हे जेनेटिक मटेरियल आहे, तर हे जेनेटिक मटेरियल शेवट रीड कोण करायला, DNA पॉलिमरेज. मग DNA पॉलिमरेज शेवट एक टर्मिनेशन सिक्वेन्सला रीड करतो आणि त्या टर्मिनेशन सिक्वेन्सला रीड करत असताना टस नावाचे प्रोटीन्स काही येत असतात. हे टस नावाचे प्रोटीन्स काय, ज्यावेळेस टर्मिनेशन सिक्वेन्स येते त्यावेळेस DNA पॉलिमरेजच्या जवळ टस नावाचे प्रोटीन्स येतात आणि टस नावाचे प्रोटीन्सहून काय म्हणतात की आता DNAची कंप्लीट कॉपी झालेली आहे आणि तुम्ही आता DNA रेप्लिकेशन बंद करा. आणि असा निर्देश आल्यानंतर DNA पॉलिमरेज रेप्लिकेशन बंद करतो आणि त्यावेळेस हा वेगळा होतो. बघा त्यावेळेस काय होतो, हा वेगळा होतो. बघा हे प्रोटीन्स येऊन इथं बाइंड झाले टर्मिनेशन सिक्वेन्सला. बघा इकडून पण रिप्लिकेशन झालं, या बाजून पण रिप्लिकेशन झालं आणि त्यानंतर हे वेगवेगळे होतील. बघा ॲनिमेशन मी तुम्ही बघता येईल आणि त्यावेळेस आपल्याला एका DNA पासून दोन, बघा अशा पद्धतीने आपण बघा हे दोन सर्कल वेगळे टर्मिनेशन सिक्वेन्सपर्यंत आले आणि टस प्रोटीन्सहून बाइंड होतात आणि याला वेगळं करतात आणि सगळ्यात शेवटी येतो महत्त्वाचा एन्झाईम, तो म्हणजे टोपोआयसोमरेज 4. ते काय करतो, या दोघायला कम्प्लिटली बाजूला नेऊन टाकून देतो आणि अशा पद्धतीने आपल्याला टर्मिनेशन होत आहे. बघा टोपोआयसोमरेज 4 येथून याला वेगळं करून टाकते कम्प्लिटली आणि त्यावेळेस आपल्याला एका DNA पासून दोन DNA बनलेले आहेत, म्हणजे हे एक आणि हे एक. यालाच आपल्याला रिप्लिकेशन असे म्हणले जाते. यामध्ये तीन स्टेज, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि सगळ्यात शेवटचं टर्मिनेशन. अशा पद्धतीने आपण कंप्लीट DNA रिप्लिकेशन हे बघितलेलं आहे. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मिजल्स अँड स्टार्क एक्सपेरिमेंट आपण बघू. थँक्यू.